नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. घरी आलेल्या भिकारी पंकजला बघून निरूपाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. निरूपाला मात्र शॉक लागलेला असतो. तर मित्रांनो, इथे आता लपतछपत पंकज एका गाडी पाठीमागे लपून बसतो, कारण मीराने त्याला बघू नये म्हणून तो घाबरलेला असतो. तेवढ्यात लगेच आता पंकज मात्र डोक्याला हात लावतो आणि म्हणू लागतो, अरे देवा, हे सगळं काय होऊन बसलंय? ही मीरा कुठनं टपकली? अरे देवा, काय करू मी आता? सांग ना. या मीराने मला बघितलंय, आता माझं काही खरं नाही. चांगलं मला फक्त 14 घरी भीक मागायचं होतं, पण नाही. ऐन वेळेस ही मीरामध्ये आली आणि सगळा खेळ खंडोबा करून टाकला. आता मी काय करू? त्यातल्या त्यात तिने सत्यालाही सांगितलंय. तो सत्या जर इकडे टपकला तर अरे बापरे, मला असा कसा हाणेन मारेन, काय करेन सांगता येणार नाही. नाही नाही नाही, माझं सगळं स्वप्न चक्काचूर होईल. मला एकदम असं श्रीमंत व्हायचं होतं, माझी भरभराट होणार होती. तसं सगळं चालू होतं बाबा. मी आता काय करू? माझ्या या उपायामध्ये या मीराने व्यत्यय आणलाय बाबा. माझी मदत करा. मी संकटात अडकलोय बाबा. मी काय करू? मला काहीतरी मार्ग दाखवा बाबा. असे म्हणत आता पंकज जोरजोरात रडू लागतो. त्याच वेळेस आता बाबाचा आवाज येऊ लागतो. बालिका, काळजी करू नको. तुझ्या पाठी मी सदैव आहे. तुला मी प्रत्येक संकटातनं बाहेर काढील. आता मात्र बाबाचा आवाज येताच लगेच पंकज इकडे तिकडे बघू लागतो. बाबा, बाबा कुठे आहेत तुम्ही? अहो बाबा, तुमचा आवाज येतोय पण तुम्ही दिसत नाही आहात बाबा. बाबा कुठे आहेत तुम्ही? माझ्या मदतीला या बाबा. तेवढ्यात आता पंकज इकडे तिकडे आजूबाजूला डोकावून बघत असतो, बाबा कुठे दिसतात की काय. त्याच वेळेस आता सत्ता पटकन गाडीपाटनं पुढे येतं आणि जणू काही बाबाचा असा अवतारच झालाय असं आता पंकजला वाटू लागतो. तेव्हा पंकज लागतो, बाबा, बाबा तुम्ही आलात? माझ्या मदतीला आलात? मी हाक मारली आणि तुम्ही डायरेक्ट इकडे आलात? तेव्हा लगेच आता बाबा म्हणू लागतात, यावं लागलं बालिके, कारण तू मला अगदी अंतःकरणापासून आवाज दिला ना. आणि एकदा का या महापुरुषाला कुठल्याही बालिकाने आवाज दिला तरी तो हजर होतो त्याच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला. तेव्हा लगेच पंकज लागतो, बाबा, बाबा मी काय सांगू तुम्हाला? माझ्यावर खूप मोठं संकट आलंय हो. त्यावर लगेच सत्या लागतो, सांगू नको बालिका. तुला सांगायची काही गरज नाही. मला समद काही कळलंय. तुझ्या या उपायामध्ये खूप मोठा व्यत्यय आणला गेलाय ना. तुला भीक मागू देत नाहीये ना, बरोबर ना? तेव्हा पंकज लागतो, बाबा, बाबा तुम्हाला कसं कळलं? खरंच बाबा, अहो माझं हे सगळं थांबलंय हो भीक मागणं. मी 14 घरी नाही भीक मागू शकत. जर बाबा मी भीक नाही मागितली तर? तेव्हा सत्य म्हणू लागतो, मग तुझी भरभराट कॅन्सल. नाही भेटणार तुला पैसे. तुला जर व्हायचं असेल मोठं तर 14 घरी भीक मागावीच लागेल. तेव्हा पंकज म्हणू लागतो, बाबा पण मग मी काय करू? सांगा ना बाबा, मला काहीतरी उत्तर द्या बाबा. तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो, जिथे प्रश्न तिथे उत्तर असतंच आणि ते उत्तर आपण शोधायचं. त्यामुळे काळजी करू नको. हे बघ, तुला मी शेवटची संधी देण्यासाठी इकडे आलोय, तुझ्या मदतीसाठी. तेव्हा पंकज खुश होतो आणि लागतो, बाबा शेवटची संधी आहे? आहे अजून शेवटची संधी? मला सांगा ना बाबा, मी काही करायला तयार आहे, पण मला खूप श्रीमंत व्हायचं आहे बाबा. माझ्याकडे पैसा पाणी आला पाहिजे. त्यावर लगेच सत्य म्हणू लागतो, दूर हो. अंगाला हात लावू नको, दूर हो. बालिका, काळजी करू नको. हा शेवटचा उपाय तू ट्राय कर आणि मग तुझ्या आयुष्याचं सोनं होईल. तेव्हा पंकज लागतो, पण काय करायचे बाबा? सांगा ना पटकन, मला कंट्रोल होत नाही. लवकरात लवकर सांगा, मी काय करू? तेव्हा सत्य म्हणू लागतो, हे बघ, जसं प्रश्नाचं उत्तर असतं तसंच माणूस जे बोलतं ना त्याला एक उतारा असतो आणि तू असंच कुणाला काहीतरी बोल लावलेले, आठवतंय तुला? तेव्हा पंकज लागतो, काय बोलतोय बाबा? म्हणजे काय म्हणायचे तुम्हाला? त्यावर सत्य म्हणू लागतो, हे बघ, जिथे बीळ असतं तिथे साप असतोच. तेव्हा पंकज लागतो, बाबा, अहो आता सापाचा काय संबंध इकडे? काय बोलताय तुम्ही? त्यावर पंकजला आता लगेच सत्य म्हणू लागतो, नीट लक्षात ठेव. तू मागे कुणाला तरी भिकारी बोलला होता का? भिकाऱ्यांच्या रांगेत बसता असं बोलला होता का? लवकरात लवकर सांग. आता पंकजला लगेच आठवतं, तो मीराला म्हणत असतो, ए मीरा, स्वतःला जास्त शहाणं समजू नको. शेवटी तुम्ही भिकारीच आहात. देवळाबाहेर एक भिकाऱ्यांची रांग आणि एक तुमच्या फुलावाल्या टपरीवाल्यांची रांग, हो की नाही? तेव्हा पंकज लागतो, बाबा मी बोललो होतो, पण त्याचा इथे काय संबंध? तेव्हा सत्य म्हणू लागतो, त्याचा इथे मोठा गंभीर संबंध आहे. असं कुणालाही बोल जर लावलं ना तर त्याची परतफेड करावीच लागते. तेव्हा पंकजला मात्र काही सुचत नाही. बाबांना काय म्हणायचंय? मला ना काही कळत नाहीये बाबा, नीट सांगा ना. त्यावर सत्य म्हणू लागतो, बालिका, तू आता एक काम कर.
तू ज्या ठिकाणी हे सगळं बोलून आलाय ना त्या ठिकाणी जा, म्हणजे दत्त मंदिराबाहेर, आणि तिकडे तुला 14 जणांकडे भीक मागायची. एकदा का तू 14 जणांकडे भीक मागितली की तुझी भरभराट झालीच म्हणून समज. तेव्हा पंकज लागतो खरंच, पण बाबा तिकडे तर, तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो तिकडे फुलांची दुकानं पण आहेत, त्या दुकानावरती तुला भीक मागावी लागेल 14 जणांकडे, तरच तुझी भरभराट होईल. बघ तुला काय करायचं, ही शेवटची संधी आहे. तेव्हा पंकज लागतो चालेल चालेल. हा पंकज देवळाबाहेर भीक मागायला जाणार, 14 जणांकडे भीक मागणार आणि मग माझी भरभराट होणार, असे म्हणत आता लगेच सत्या म्हणू लागतो बालिके मग लगेच निघ, हा शेवटचा उपाय तुला करावाच लागेल. आता लगेच घाईघाईतच आनंदात पंकज तिकडनं निघालेला असतो. त्याच वेळेस आता पंकज आणि सत्याचं हे सगळं बोलणं गाडीयात डोकावून मीरा बघत असते. आता मात्र मीरालाही समजेन असं झालेलं असतं, हा बाबा कोण आहे आणि हा पंकजला भीक मागायला का सांगतोय, असे असंख्य प्रश्न आता मीरासमोर उभे असतात. तेव्हा लगेच आता पंकज तिकडनं निघून जाताच सत्य लागतो, फुसक्या माझ्या धूमकेतूला भिकारी बोलला होता, धूमकेतूच्या आईला भिकाऱ्यांच्या रांगीत बसवत होता ना, आता बघ त्यांच्याकडेच तुला भीक मागायला लावतो की नाही, जा जा माग दत्त मंदिराबाहेर जाऊन भीक, जा लवकर, असे म्हणत सत्य हसत असतो. त्याच वेळेस आता लगेच पाठीमागनं मीरा येते. आता निघालेल्या सत्याला मीरा पटकन थांबवते. बाबा कोण आहात तुम्ही, आणि तुम्ही असं माझ्या दिराला भीक मागायला का लावतायत, काय चालू आहे तुमचं. तेव्हा लगेच आता बाबा म्हणू लागतात, बालिके तू या सगळ्यात पडू नको, ज्याची करणी त्याची भरणी, आणि ते त्याला भोगावीच लागते. तेव्हा मीरा म्हणू लागते, गप्प बसाव, कोण आहात तुम्ही बाबा आणि कुठनं आलात, आणि मुळात म्हणजे तुम्ही पंकजला भीक मागायला सांगताय का. हे बघा तो माझा दीर आहे आणि मी त्याला असं भीक मागताना बघू शकत नाही, त्यामुळे उगाच कसले खोटे सल्ले देऊ नका. तेव्हा सत्य म्हणू लागतो, बालिके तू या सगळ्यात पडू नको, तू घरी जा, तुझ्या नवऱ्याची सेवा कर, अगं तुला सोन्यासारखा नवरा मिळालाय, बालिके जा लवकर. तेव्हा मीरा म्हणू लागते, जाणार नाही, आणि अजिबात उगाच तुम्ही खोटं नाटं पंकजला काही भरू नका, काय चालू आहे हे सगळं. तेव्हा लगेच आता सत्या म्हणू लागतो, बालिके जे काही चालू आहे ते अगदी बरोबर चालू आहे, त्यात कसलीही चूक नाही आहे, आणि एक गोष्ट लक्षात ठेव बालिके, तुझा नवरा खूप हुशार आहे, आणि बालिके तो जो म्हणतो ना तेच अगदी खरं असतंय, त्याला सगळं काही कळतंय, आणि तो जे करतो ते अगदी बरोबर असतं. तो म्हणेल ती पूर्व दिशा आणि मी म्हणेल ती उत्तर दिशा, त्यामुळे तू जास्त प्रश्न करू नको, लगेच घरी जा आणि तुझ्या कामाला लाग. तेव्हा मीरा म्हणू लागते, ओ बाबा माझ्या संसारात काय करायचं काय नाही, माझा नवरा कसा हे माझं मी बघून घेईल, पण तुम्ही माझ्या दिराशी असं का वागतायत, त्याला हे सगळं करायला का सांगतायत, मला हे कळायलाच हवं. त्यावर लगेच सत्य म्हणू लागतो, बालिके सांगितलं ना, प्रश्नही नको आणि उत्तरही नको, तू सरळ घरी जा, आता जास्त काही विचारू नको, जे काही चालू असतं ते अगदी बरोबर असतं, असे म्हणत आता सत्य निघालेलं असतानाच मीरा पुन्हा त्याचा हात ओढते आणि लागते, बाबा थांबा, हे बघा तुम्ही जे काय वागताय ना ते चुकीचं आहे, आणि या मीराशी गाठी आता तुमची, नीट लक्षात ठेवा. आता मात्र ही धूमकेतू काही सोडायला तयारच नाही, त्यामुळे सत्य जरा घाबरतो. सत्य मात्र सारखी आपली दाढी अशी चिटकवण्याचा प्रयत्न करत असतो, जेणेकरून धूमकेतू समोर आपलं सत्य यायला नको. तेव्हा लगेच आता मीरा मात्र बाबाला विचारू लागते, तुम्ही कुठनं आलात मला सांगा बरं, कोण आहात तुम्ही नेमकं. त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो, बालिके मी एक मोठा अवतार आहे, आणि सांगितलं ना मी जे करतो तेच सगळ्यांचं भलं असतं, आणि मला जे आवडतं ते मी करणारच. त्यामुळे बालिके तू उगाच डोकं खाऊ नको, आणि नवऱ्याला घरी जाऊन जास्त प्रश्न विचारू नको, त्याला जप, हो त्याला जास्त ओरडू नको, त्याच्यावरती रागवू नको. आता मात्र असं बोलत असतानाच सत्याची जी मिशी असते ना ती थोडीशी निसटलेली असते. आता मात्र लगेच मीरा ओळखते, म्हणजे असं आहे तर, अरे बापरे मला गंडवताय काय, आणि तुम्ही पंकजला भीक मागायला लावताय, बाबा बनायची लयच हाऊस दिसते, आता बघास तुमची कशी जिरवते, असे मीरा आता मनाशीच म्हणू लागते. त्याच वेळेस आता लगेच सत्य म्हणू लागतो, बरं ठीक आहे बालिके मी निघतो. तेव्हा मीरा म्हणू लागते, बाबा थांबा, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. त्यावर सत्य म्हणू लागतो, सांगितलं ना बालिके, प्रश्न विचारू नको आणि उत्तरही मागू नको. तेव्हा मीरा म्हणू लागते, असं कसं, प्रश्नाचं उत्तर मिळायलाच पाहिजे बाबा, मलाही माझ्या आयुष्यातले काही प्रश्न विचारायचे, सांगाल ना बाबा. तेव्हा सत्य म्हणू लागतो, बालिके तुझ्या आयुष्यात कसली अडचण नाही आहे, तू एक काम कर, असा सरळ रस्ता धर आणि पुढे पुढे चालत राहा, अजिबात मागे येण्याचा प्रयत्न करू नको आणि सरळ घरी जा. तेव्हा मीरा म्हणू लागते, बाबा
पण कुठल्या दिशेने चालत जायचे आणि कुठपर्यंत चालत जायचे? तेव्हा सत्या म्हणू लागतो, इकडे जिकडे दिसेल ना तुझं घर तिकडे चालत जा. तेव्हा मीरा म्हणू लागते, पण पूर्व दिशेला की उत्तर दिशेला? आता तुम्हीच मग अशी म्हणाले की तुझा नवरा जी सांगेल ती पूर्व दिशा आणि मी जी सांगेल ती उत्तर दिशा. मग बाबा कुठल्या दिशेने चालावं लागेल? आता मात्र सत्याला काय उत्तर द्यावं काही सुचत नाही, कारण धूमकेतूंच्या प्रश्नांचा मारा सुरू झालेला असतो ना. तेव्हा लगेच आता सत्या म्हणू लागतो, धूमकेतू. आता मात्र पटकन सत्याच्या तोंडातनं धूमकेतू नाव निघालेलं असतो. तेव्हा मीरा म्हणू लागते, धूमकेतू म्हणजे? त्यावर लगेच आता बाबा म्हणू लागतात, बालिके धूमकेतूपर्यंत पोचावं लागेल तुला, तो रस्ता धर आणि मग तुझं भलंच होईल बालिके, चल मी निघतो. त्याच वेळेस मीरा पटकन सत्याचा हात पकडते आणि म्हणू लागते, हो धूमकेतूपर्यंत पोचायचंय काय? जशी तुमची हा मिशीचा मारा निसटलाय ना, तसं माझा रस्ता सांगताय काय आणि मला धूमकेतूपर्यंत पोचायला लावताय? काय चालू आहे सगळं? सोडा, ही दाढी काढा बरं, तसं तुमचं सत्य समोर येणार नाही. असे म्हणत आता लगेच पटकन मीरा सत्याची दाढी ओढू लागते. आता मात्र सत्य खूपच घाबरतो. धूमकेतूने आता सत्याची दाढी मिशी सगळं ओढून काढलेलं असतं. तेव्हा मीरा म्हणू लागते, तुम्हाला मी सोडणार नाही. का पंकजला भीक मागायला लावताय? तेव्हा सत्य म्हणू लागतो, धूमकेतू आता काही प्रश्न विचारू नको, चल पटकन इकडनं. असे म्हणत सत्या धूमकेतूला तिकडनं घेऊन जातो. तर आता इकडे हातात कटोरा घेऊन पंकज मात्र दत्त मंदिराकडे निघालेला असतो. तेव्हा तो मनाशीच म्हणू लागतो, आता काही करून मला 14 जणांकडे भीक मागावीच लागेल, तरच माझी भरभराट होईल आणि मी कॅनडाला जाईल. पण तिकडे तर मीराची आई असते ना, तिची बहीणही असते, त्या दोघी मला ओळखतील आणि मग माझी इज्जत जाईल. मी काय करू? मला ना काही सुचत नाही. मला माझी भरभराट हवी आहे बाबा, मग काय करू? बाबांनी सांगितलंय की देवाच्या समोर जा आणि भीक माग, पण देव तर सगळीकडे असतोय ना, आणि मी आता इथे सिग्नलवरती भीक मागतो. बाबांना कुठे कळणार आहे मी 14 जणांकडे नेमकं भीक कुठे मागितली? देव तर कणाकणात असतो ना, मग इथेच देवे असं समजूया आणि सिग्नलवरती 14 जणांकडे भीक मागूया, म्हणजे माझी भरभराट पक्की. त्याच वेळेस आता असे म्हणत पंकज लगेच रस्त्यावरती ज्या गाड्या थांबत असतात ना सिग्नलवरती, तिथे जाऊन भीक मागू लागतो. आता एक एक गाडीवाला पंकजला भीक देत असतो. त्याच वेळेस आता एक 4 व्हीलर गाडी येते. आता तो माणूस पॉकेट काढतो. आधी 500च्या नोटेला हात लावतो. पंकजची तर अशी लालच वाढलेली असते, अरे बापरे 500 रुपयांची भीक. त्यानंतर तो माणूस 100 रुपयाच्या नोटीला हात लावतो. अरे बापरे, निदान 100ची तर भीक मिळेल ना. त्याच वेळेस आता सगळे पैसे चापलून होताच पाकिटातनं तो 2 रुपयाचा ठोकळा काढतो आणि पंकजच्या कटोरीत ठेवतो. तेव्हा पंगा लागतो, शी एवढे पैसे असूनही फक्त 2 रुपये? भिकाऱ्याला कोणी एवढे कमी पैसे देतं का? काय माणसं असतात ना. असे म्हणत आता लगेच एक रिक्षा आलेली असते. आता पंकज पटकन त्या रिक्षेसमोर जातो आणि म्हणू लागतो, भीक द्या भीक. आता मात्र त्या रिक्षेतनं लगेच सुधाकर भाऊ डोकावून बघतात. आता पंकजला भिकारी बनून बघताच आता सुधाकर भाऊंना मात्र मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा आपल्या बाबांना समोर बघताच पंकजही ओरडतो, पप्पा तुम्ही? आता मात्र सुधाकर भाऊ लागतात, पंकज अरे लाज वाटत नाही का? भीक मागतोय तू सिग्नलवर? चल बैस पटकन. असे म्हणत सुधाकर भाऊ पटकन पंकजचा हात ओढतात आणि त्याला रिक्षेत बसवतात आणि जोर जोरात त्याला चापटी मारू लागतात. तेव्हा पंकज लागतो, बाबा प्लीज मारू नका ना, लागतोय खूप, पप्पा प्लीज मारू नका. त्यावर सुधाकर भाऊ लागतात, अरे निर्लज्जा, नोकरी करायची सोडून भीक मागतोय, तुला लाज नाही वाटत? बिंडोक नाही तर घरी चल तू, आता तुला दाखवतो. असे म्हणताच आता रिक्षा इकडे सोसायटीत आलेली असते. त्याच वेळेस पंकज पटकन खाली उतरणार. ते सुधाकर भाऊ त्याचा हात पकडतात, ए खाली कुठे उतरतोय? चव घालणार आहे का सोसायटीत? थांब जरा. असे म्हणत सुधाकर भाऊ लगेच रिक्षेत एक पाठीमागे कापड असतात, ते कापड आता पंकजला देतात. त्याच्या पूर्ण चेहऱ्याला असं गुंडाळतात, जेणेकरून आजूबाजूच्या लोकांनी त्याला ओळखू नये. असे म्हणतात आता लगेच सुधाकर भाऊ लागतात, चल आता गुंडाळे ना तोंडाला, आता उतर आणि निघ घरी. आता लगेच सुधाकर भाऊ पंकजला घेऊन इकडे घरात आलेले असतात. तर आता घरात येताच निरूपा तर खूपच जोरात ओरडते, ओ अहो कुठला भिकारी आणलाय तुम्ही घरात? अहो कसले कपडे आहे त्याचे, किती घाण वास येतोय, छी 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 छी. या भिकाऱ्याला तुम्ही का आणलंय? हे बघा, माणसाने भिकाऱ्याला भीक द्यावी, पण असं त्याला डायरेक्ट घरात आणावं का? आणि ए भिकाऱ्या, अरे तू काय इकडे माझ्याकडे बघत बसलाय? चल दाराबाहेर जाऊन भीक मागायची. अजिबात माझ्या घरात पाऊल पडलं पाहिजे नाही, निघ लगेच. तेव्हा पंकज म्हणत असतो, त्याच वेळेस सुधाकर भाऊ लागतात, निरूपा ऐकून घे, ऐक माझं. तेव्हा निरूपा म्हणू लागते, गप्पा बसावं,
तुम्हाला तर काहीच कळत नाही. कुणाचाही हात धरायचा आणि लगेच ओढत त्याला घरात घेऊन यायचं. या असल्या माणसांना मी इथे 1 मिनिटही थांबू देणार नाही. आता इथे निरूपाचं असं कसं तोंड सुटलेलं असतं, कुणाचं ऐकायलाच तयार नसते बाई. त्याच वेळेस आता पंकज मात्र खानाखुणा करून तिला सांगायला जाणार, तेच निरूपा मला लागते, ठोंब्या गप्प बाईस. अरे उगाच काय बोलायला जाऊ नको. अरे एवढं धडधाकट दिसतोय ना, तरी तुला लाज वाटत नाही भीक मागायला? अरे 4 पैसे कमवायचे, कुठेतरी काम करायचं आणि पोटभर खायचं ना. हेसलं भीक मागून खाण्यापेक्षा बिनडोक नाही तर. आता मात्र तेवढ्यात आजी मात्र जोरजोरात हसू लागते, कारण हे सगळं बबड्याला बोलते निरूपा हे तिला कुठे माहिती असतं. तेव्हा आजी मनाशीच म्हणू लागते, बरं झालं हा बबड्या सुधालाच भेटला, डायरेक्ट घरी तर आणलं की त्याला. त्याच वेळेस सुधाकर बाबून लागतात, निरूपा ऐकून घे माझं. हा तेव्हा निरूपा मला लागते, गप्पा बसावं, सांगितलं ना याच्याबद्दल मला काही ऐकायचं नाही आहे. आणि मुळात म्हणजे याला घरात ठेवलंच का? मी ना आता याला धक्के मारून बाहेर काढणार आहे. आज जर आता इथे सत्य असताना तर केव्हाच लाथाबुक्क्याने याला मारून बाहेर ढकललं असतो. तेव्हा लगेच आता पंकज अरे बापरे असे म्हणू लागतो. तेव्हा निरूपा म्हणू लागते, गप्प बाईस रे, तुला ना सत्याच पाहिजे होता. त्यावर आजी म्हणू लागते, निरूपा तुझं आपलं भारी बाई, गरज लागली का मग सत्याची आठवण येते, तशी नाही येत हो की नाही? तेव्हा निरूपा म्हणू लागते, सासूबाई अहो तसं नव्हतं म्हणायचं मला. म्हणजे कसं आहे ना, या असल्या भिकाऱ्यांना भीक मागायची गरजच नाही आहे ना. एवढं धडधाकट दिसतोय, पैसे कमावचे सोडून इकडे भीक मागतो, अशांना धक्के मारून बाहेर काढायला पाहिजे. नाही नाही, मी एक काम करते, तो गल्लीतला सोनवणे नाही का त्याला बोलावते आणि याला बाहेरच हाकलायला लावते. त्याच वेळेस आता सुधाकर भाऊंना निरूपा ऐकून घे. तेवढ्यात लगेच दरवाजातनं सत्या आणि मीरा येतात. आता मात्र मीराला तर धक्का बसतो, अरे बापरे हा भिकारी पंकज घरी आलाय. तेव्हा मीरा पटकन पुढे येते आणि मला लागते, सासूबाई हा तो. त्यावर लगेच निरूपा मला लागते, गप्प बाईस का मीरा तू? अगं तुमच्यासारख्या लोकांना या असल्या भिकाऱ्यांची सवय असेल, मला नाही या. मी असल्या लोकांना माझ्या दारात काय घरात सुद्धा उभी करणार नाही. हे बघ मीरा, हा तुझ्या सोसायटीतला आहे का? मला तर असं वाटतंय हा भिकारी नक्कीच तुझ्या चाळीतला आहे, म्हणूनच त्याची बाजू घ्यायला पुढे आली ना. त्यावर लगेच आता सत्या म्हणू लागतो, निरूपा हे समजत तू बोलायली, हे समजत तू. निरूपा बोलण्याआधी विचार कर बरं का. त्यावर लगेच निरूपा लागते, सत्या तू गप्प बैसा. या असल्या बिनडोक माणसांना मी माझ्या डोळ्यासमोर उभं सुद्धा करत नाही. आणि काय गय मीरा, तुला लईच ग पुळका याचा, तुझ्या ओळखीचा आहे का हा? तेव्हा मीरा म्हणू लागते, सासूबाई तो. त्यावर लगेच निरूपा म्हणू लागते, गप्प बैस. उगाच आता या असल्या भिकाऱ्यांचं गुणगान गात बसू नको, मी ना याला सोडणार नाही आज. त्याच वेळेस मीरा म्हणू लागते, अहो सासूबाई आपण ना याला इथे बसूया आणि बसून बोलूया ना, मग सगळं काही उलगडेल ना, प्लीज त्याच्याशी बोलायला पाहिजे की नाही. तेव्हा निरूपा म्हणू लागते, हो याला इथे बसवायचं, याच्याशी गप्पा मारायच्या, बोलायचं. नाही नाही, आपण एक काम करूया, असं सोप्यावरती त्याला बसूया आणि त्याची ना ताट भरून अशी आरती ओवाळूया आणि पंचपक्वानाचं जेवण देऊया त्याला, चालेल? ए मीरा, अगं डोकं सटकलंय का तुझं? अगं बघ ना कपडे कसे, किती वास येतो घाणेरडा, नाही तर काम नाही करता येत. एवढं सगळं धडधाकट शरीर असूनही त्याला काही काम करता येत नाही, धंदे नाही. नाही नाही नाही, मुळात म्हणजे याची चूकच नाही आहे, याची ना आईची चूक आहे. याच्या आईनेच याला जन्माला घालून खूप मोठी चूक केली. तेव्हा सत्य म्हणू लागतो, अरे बापरे निरूपा हे समजा तू बोलायली. आता सुधाकर भाऊंनाही काय बोलावं काही सुचत नाही, कारण या निरूपाचं जे तोंड चालू झालेलं असतं ते बंद व्हायचं मार्गच घेत नाही. तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते, सासूबाई ते ऐकून घ्या. त्यावर निरूपा म्हणू लागते, गप्प बाईस का तू, मी तर आता कुणाचं काही ऐकणार नाही. आणि ए भिकारड्या, तुला सांगितलेलं कळत नाही? तुला लाज वाटत नाही का? ऐकतोय काय ठोंब्यावानी? निघ ना आमच्या घरातनं बाहेर, जा. मूर्खासारखा उभा राहून ऐकतोय सगळं. आता मात्र सुधाकर भाऊ लागतात, निरूपा निरूपा अगं ऐकून घे. अगं किती तोंड चालवशील निरूपा, हा माणूस सांगतोय काय ते एक शब्दाने ऐक तरी. तेव्हा निरूपा म्हणू लागते, कुणाचंही काही ऐकणार नाही आहे मी आता सरळ पोलिसांना फोन करणार आहे आणि याला धक्के मारून इकडनं बाहेर काढणार आणि जेलमध्ये टाकणार आहे. माझ्या घरात घुसतो काय? असे म्हणत आता लगेच निरूपा पटकन आपला मोबाईल हातात घेते. त्याच वेळेस दरवाज्यातनं देविका येते. तेव्हा ती म्हणू लागते, आई हा कोण घाणेरडा माणूस आणलाय आपल्या घरात? शी, कसले कपडे त्याचे, किती घाण वास येतोय. आई हा भिकारी नाही, मला तर हा चोर वाटतोय. आता मात्र पंकजला तर धक्का बसतो. एकीने भिकारी म्हणून किती काय सुनावलंय आणि एकीने तर डायरेक्ट चोर बनवलंय मला. तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते, हो देविका. त्यावर देविका म्हणू लागते, हो आई, आपल्या बाजूच्या गल्लीत त्या सोनालीला नाही का फसवलं होतं,
तो एक नंबरचा चोरच होता. तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते, बाबा तुझा माझ्या घरावरती डोळा तर नाही आहे ना. एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या घराकडे वाकड्या नजरेने बघशील ना तर डोळे काढून हातात देईल. थांब थांब, तू ना असं ऐकणार नाही. सत्या चांगल्या कंबरड्यात लाथा घालायच्या आणि बाहेर हाकलू त्याला. तेव्हा देविका म्हणू लागते, हो हाकलायलाच पाहिजे याच्यासारख्या माणसांना. नाही नाही आई, तुम्ही पोलिसांनाच फोन करा. आपण ना याला पोलिसांच्या ताब्यातच देऊया. आता निरुपा पटकन पोलिसांना फोन लावणार. तेच पंकज ओरडतो, थांबा काय चालू आहे तुमचं. आता मात्र पंकजचा आवाज ऐकताच निरुपा देविकाला धक्काच बसतो. तेव्हा लगेच देविका म्हणू लागते, पंकज तू तू भीक मागतोय पंकज. तेव्हा निरुपाला तर मात्र काय बोलावं काही सुचत नाही. निरुपाची बोलती बंद झालेली असते. तेव्हा सुधाकर म्हणू लागतात, निरुपा अगं बोल ना, तुझ्या या बबड्याला बोल. बघ ना त्याचा चेहरा बघ, काढ ना ते तोंडावरचं गुंडाळलेलं, काढ लवकर. आता मात्र लगेच निरुपा म्हणू लागते, बबड्या तू भिकारी, शी अरे हे काय चालू आहे बबड्या तुझं. अरे तुझ्या त्या डिगऱ्यांना आग लाव, लाज नाही वाटत तुला भीक मागताने. तेव्हा सुधाकर म्हणू लागतात, निरुपा अगं सिग्नलवरती भीक मागत होता. मी रिक्षात चाललो होतो, माझ्यासमोर आला आणि मलाच भीक मागितली. आणि मग काय हात धरला तसा ओढला रिक्षेत आणि घेऊन आलो घरी. बिनडोक नाही तर. बघ बघ निरुपा, तुझ्या लाडांचा परिणाम दिसतोय ना तुला. त्यावर लगेच सत्या म्हणू लागतो, निरुपा तू जे काही बोलली होती ना बबड्याला ते एक नंबर. अगं पण आता का गप्प बसली. अगं भिकाऱ्याला बोलत होती ना, बोल की मग. आणि निरुपा तू जे काही बोलली ना ते अगदी खरं होतं. बघ यात या सगळ्याची ना बबड्याची चूक नाही आहे, खरं तर त्याच्या आईची चूक आहे ना ही सगळी. आता निरुपा मात्र गप्प बसते. त्याच वेळेस आता आजी आणि सत्या एकमेकांकडे बघून हसत असतात. तेव्हा मीरा मनाशीच म्हणू लागते, अच्छा आजी नातवाचं कटकारस्थान दिसतंय हे सगळं. हे मात्र मीराच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते, बबड्या अरे बबड्या लाज वाटत नाही, तुझ्या डोक्यात काहीतरी घालू की काय असं वाटतंय मला. असे म्हणत निरुपा जोरजोरात पंकजला चापटी मारू लागते. अरे चव घातली ना पहार. अरे भीक मागायची काय गरज पडली तुला, काम नाही करतायत, चार पैसे नाही कमावतायत. आता मात्र इथे निरुपा खूपच बबड्यावरती भडकलेली असते. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल पंकज जोरात ओरडतो आणि मला काय करू मी, माझ्याकडे काही मार्ग आहे. माझ्या क्वालिफिकेशनचा जॉब मला कॅनडात लागला होता, पण तुमच्यामुळे मला तिकडे जाता येत नाही. तुम्ही 14 लाख द्यायला तयार नाही. माझ्याकडे 14 लाख नाही, दुसरा उपायच काय आहे माझ्याकडे सांगा ना, म्हणून भीक मागतोय मी. त्याच वेळेस आता लगेच निरुपा म्हणू लागते, पण पंकज अरे 14 लाख भेटत नाही तर एखादी नोकरी बघायची, भीक मागायची काय गरज आहे. त्याच वेळेस आता आजी आणि सत्य हसू लागतात. तेव्हा पंकज म्हणू लागतो, मला एक खूप मोठे महापुरुष भेटले होते आणि त्यांनी ज्या आयुष्याची भरभराट व्हावी म्हणून मला 14 जणांकडे भीक मागण्याचा सल्ला दिला. आता मात्र लगेच सत्यासमोर येतो आणि लागतो, बालिके तुला जर 14 लाख हवे असतील तर जा आणि 14 घरी भीक माग, तुझी भरभराट होईल. तेव्हा पंकज लागतो, मम्मा असंच म्हणाले होते ते महापुरुष, सेम असंच. तेव्हा निरुपा म्हणू लागते, बिंडोक अरे कळतंय का तुला, असंच नाही हाच असेल तो. तेव्हा लगेच पंकज लागतो, सत्या तू मला फसवलं. तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते, सत्या अरे का असं वागतो, अरे का दरवेळेस आम्हाला त्रास होईल असं काहीतरी करत असतो, तुला लाज नाही वाटत. तेव्हा सत्या म्हणू लागतो, निरुपा या फुसक्याने माझ्या आईबापाला भिकारी म्हटलं, माझ्या बायकोला भिकाऱ्यांच्या रांगेत बसवलं. माझ्या आईबापाचा झालेला अपमान हा सत्या कधीच खपून घेणार नाही. त्यामुळे या बबड्याला अद्दल घडवण्यासाठी मी भिकारी बनवलं. माझ्या आईबापाला भिकारी बनवतो काय, माझ्या बापाला काही म्हणण्याची टाप तर असू दे या बबड्याची. नाही याची वाट लावून टाकली ना तर नावाचा सत्या नाही. आता मात्र सुधाकर भाऊ सत्यजितकडे बघू लागतात. तर त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.